निवडणूक विभागाकडून सुरू असलेल्या मतदान फेरपडताळणीतून कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हे बाहेर पडलेत. व्हीव्हीपॅट तपासले जात नसल्यानं या प्रक्रियेवर माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आक्षेप नोंदवत ही पडताळणीच फेटाळून लावली आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी प्रसंगी या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर, चंदगडच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार नंदा बाभुळकर आणि करवीरचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर या सर्वांनी मतदान फेरपडताळणीची मागणी केली होती. त्यानुसार 23 जुलैपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात आली होती. या ठिकाणी प्रशासनातले अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र ही प्रक्रियाच इतकी संशयास्पद होती की कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनी यावर आक्षेप नोंदवत मतदान फेरपडताळणी नको असल्याचं सांगितलं. त्यानुसार आपण लेखी तक्रार नोंदवली असल्याचं लाटकर यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. विधानसभा निवडणुकीत झालेलं मतदान दाखवलं, पण त्याच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या दाखवल्या गेल्या नाहीत. जर विभागाचा कारभार पारदर्शी आहे, लपवण्यासारखं काहीही नाही, तर जे दाखवायला पाहिजे होतं तेच का लपवलं गेलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. फेरपडताळणीसाठी सुमारे 2.5 लाख रुपये भरण्यात आले होते. आम्ही एवढे पैसे भरून आणि प्रशासनानं एवढी मोठी यंत्रणा लावून उपयोग काय, असा प्रश्न राजेश लाटकर यांनी उपस्थित केलाय. उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकूण 5 मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येणार होती. मात्र एकूणच ही सर्व प्रक्रिया पाहता या पडताळणीच्या प्रक्रियेतून आपण बाहेर पडलो असल्याचं लाटकर यांनी सांगितलं. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी अर्ज दिला आहे की आम्हाला हे सगळं पारदर्शीप्रमाणे हा काय कारभार नाही आहे, हा संशयास्पद आहे, त्यामुळे आम्ही काय यात भाग घेत नाही आहे. आम्ही पैसे या ठिकाणी भरलो होतो. 5 मशीनचे प्रत्येकी 47,000 जवळजवळ 2.5 लाख रुपयेच्या दरम्यान आम्ही पैसे भरलेलो या सर्व प्रक्रियेची. त्यामुळे ती पारदर्शीप्रमाणेच पाहिजे होती. निवडणूक प्रक्रिया, मतदान असू दे, मतमोजणी असू दे, या पारदर्शी प्रमाणेच चालल्या पाहिजेत. त्या फेअर अँड म्हणजे स्वच्छ आणि पारदर्शीप्रमाणे त्याचा कारभार पाहिजे, पण हा काय दिसेना झाला आहे. खरं तर व्हीव्हीपॅट तपासले पाहिजे होते, ते व्हीव्हीपॅटच तपासले. हां, आणि एक कंट्रोल युनिट ज्या वेळेला उघडण्यात आलं त्याच्याबरोबर व्हीव्हीपॅटचे पण जी मोजणी ज्या युनिटमध्ये असते त्या व्हीव्हीपॅटची पण मोजणी करा म्हणताना ते उघडायचे निर्देश आम्हाला नाही आहेत. त्या संदर्भातल्या SOP बदलल्यात, हा त्यांचा कालचं सांगणं होतं. फेरपडताळणी सुरू असताना निवडणूक यंत्रणेनं मतदान केंद्रावर कुणाला किती मतं पडली याचा आकडा दाखवला. त्यानंतर मशीन रिसेट करून नव्यानं मॉकपोल सुरू केला. पण निवडणुकीवेळी झालेल्या मतदानावर शिक्कामोर्तब करणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या दाखवल्या गेल्या नाहीत. मग आम्ही फक्त दाखवलेल्या आकडेवारीवर विश्वास कसा ठेवायचा याबाबत विचारणा केली असता प्रशासनानं निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याचा समावेश नसल्याचं सांगितलंय. यावर लाटकर यांनी आता न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय.